श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय व माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर उन्हाळा म्हणजे घाम, चक्कर, थकवा आणि सतत तहान लागणे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरातच एक असं देशी पेय आहे जे ना फक्त शरीराला थंडावा देतं, तर ऊर्जा, पचन आणि पोषण देखील वाढवतं. तर मी बोलते सत्तू सरबत बद्दल. तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सत्तू म्हणजे काय, त्याचे आयुर्वेदिक फायदे, उन्हाळ्यासाठी खास घरगुती रेसिपी आणि रोज किती प्यावं, कधी प्यावं व कुणी प्यावं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. तर सत्तू हा एक पारंपरिक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे जो मुख्यतः हरभऱ्याच्या म्हणजे चणाच्या भाजलेल्या डाळीपासून तयार केला जातो. काही ठिकाणी तो ज्वारी, बाजरी, गहू किंवा इतर धान्यांपासून देखील बनवला जातो. सत्तू हे विशेषतः बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सत्तूचे प्रकार कुठले कुठले? चण्याचा सत्तू हा सर्वाधिक प्रचलित आहे. त्यानंतर म्हणजे गव्हाचा सत्तू व काही ठिकाणी बाजरी किंवा ज्वारीचा सुद्धा सत्तू केला जातो. तर सत्तू खाण्याचे प्रकार कुठले कुठले म्हणजे आपण कोणत्या प्रकारे सत्तू हा खाऊ शकतो? सत्तू सरबत म्हणजेच त्याचं सरबत करूनही पिऊ शकतो किंवा सत्तूचा पराठा करून खाऊ शकतो, सत्तूचा लाडू करून खाऊ शकतो, सत्तूची भाकरी, थालीपीठ हे सुद्धा आपण आहारात समावेश करू शकतो. आता बघूया सत्तू खाण्याचे फायदे कुठले कुठले. तर पहिलं म्हणजे पचनास मदत करणारा. सत्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. ॲसिडिटी, गॅस आणि अपचन यावर सत्तू खूपच उपयुक्त ठरतो. शरीराला ऊर्जा देतो. सत्तू हे नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे. विशेषतः उन्हाळ्यात सत्तू सरबत प्यायल्याने थकवा कमी होतो आणि दिवसभर स्फूर्ती मिळते. तिसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. सत्तू खाल्ल्याने लवकर पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त खाणं टळतं, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. सत्तू हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी सत्तू हा उत्तम प्रोटीनचा पर्याय आहे. तो स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीर बांधणीसाठी खूपच उपयुक्त ठरतो. त्यानंतरचा फायदा म्हणजे मधुमेह नियंत्रणात मदत करतो. सत्तूमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. हृदयासाठी सुद्धा फायदेशीर आहे. सत्तूमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, जे हृदयासाठी खूपच चांगले आहे. त्यानंतरचा फायदा म्हणजे शरीराला थंडावा देतो. कूलिंग इफेक्ट. उन्हाळ्यात सत्तूचे सरबत प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि डिहायड्रेशनपासून संरक्षण होते. तर आता बघूया सत्तू बनवण्याची रेसिपी. तर आधी 2 वाट्या फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. त्याच्यात अर्धी वाटी बार्ली म्हणजेच दळलेला भरडा घ्यायचा आहे बार्लीचा, आणि पाव वाटी खपली गव्हाचा भरडा घ्यायचा आहे. तर हे सर्व तीनही घटक मंद आचेवर किंचित सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. व ही वेगवेगळी भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. अगदी फाईन म्हणजे खूप बारीक असं पीठ बनवायचं आहे. आपण हे सर्व मिक्सरमधून काढलेलं पीठ एकत्र करायचं आहे. तर हे झालं सत्तूचं मिश्रण तयार, म्हणजेच सत्तू आहे तयार. आता बघूया सत्तू घेण्याची पद्धत. पहिली पद्धत म्हणजे एक मोठा सत्तूचं पीठ घ्यायचं आहे. त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आहे. यामध्ये तुम्ही देशी तूप, थोडी साखर, खडी साखर किंवा गूळ किंवा मध टाकून घेऊ शकता. हा झाला गोड सत्तू. त्यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे ह्याच पेस्टमध्ये तुम्ही थोडं मीठ, थोडं जिरेपूड टाकून असा नमकीन सत्तूसुद्धा घेऊ शकतात. आता बघूया सत्तूची सरबत रेसिपी, जी की झणझणीत व चविष्ट असणार आहे. यासाठी लागणार आहे सत्तू 4 टेबलस्पून, थंड पाणी 2 ग्लास, जिरेपूड अर्धा टीस्पून, काळं मीठ किंवा सैंधव मीठ अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार लिंबाचा रस 1 टीस्पून, किसलेलं
आलं अर्धा टीस्पून, कोथिंबीर सजावटीसाठी लागणार आहे। तर करायचं काय आहे, एक मोठ्या बाउलमध्ये सत्तू घ्यायचा आहे, त्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, म्हणजेच गाठी होऊ द्यायचं नाही आहे, व्यवस्थितरित्या मिसळायचं आहे। मग उरलेलं पाणी घालून त्यात जिरेपूड, मीठ, आले आणि लिंबाचा रस टाकायचा आहे, सगळं नीट ढवळून घ्यायचं आहे। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकतात, गरज असल्यास बर्फही घालू शकतात। तर हे सरबत तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास पचन सुधारते, निदान उन्हाळ्यात रोज एकदा प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि डिहायड्रेशन होत नाही। आता बघूया सत्तूचं गोड सरबताची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे 2 ग्लास पाणी, 4 टेबलस्पून सत्तू, गूळ किंवा साखर तुमच्या आवडीनुसार, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, वेलदोडा पूड चिमूटभर। यासाठी करायचं काय, एका बाउलमध्ये सत्तू घ्यायचा आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून नीट मिक्स करायचं आहे, गाठी होऊ द्यायच्या नाही आहे। नंतर उरलेलं पाणी व त्याच्यात गूळ, साखर, वेलदोडा पूड आणि लिंबाचा रस घालून नीट ढवळायचं आहे व बर्फ घालून थंडगार सर्व करायचं आहे। तर ह्या सत्तूचा तुम्ही पराठाही बनवू शकता, भाकरी, थालीपीठही बनवू शकता किंवा लाडूसुद्धा बनवू शकतात। तर आता बघूया काळजी काय काय घ्यायची आहे सत्तू वापरताना। सत्तू हे नेहमी ताजंच वापरणं उत्तम आहे। सत्तू थंड प्रकृतीचं मानलं जातं, त्यामुळे वात प्रकृतीच्या लोकांनी सत्तू घेताना थोडं सुकं आलं किंवा तूप घालावं। सकाळच्या वेळेस सत्तू घेणं अधिक लाभदायक मानले जातं व ज्या लोकांना पचनासंबंधित समस्या आहे किंवा गॅस्ट्रिक ट्रबलने त्रस्त आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सत्तू घ्यायचा आहे। जर वजन वाढवायचं नसेल तर साखर घालून सत्तू पिणं टाळायचं आहे। तर आता बघूया किती प्रमाणात प्यायचं आहे किंवा घ्यायचं आहे। मोठ्यांनी 1 ते 2 चमचे म्हणजेच 10 ते 20 ग्रॅम सत्तू रोज 1 ग्लास पाण्यात पुरेसं आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाहीये, म्हणजेच रोज 1 ते 2 चमचाच घ्यायचं आहे। तर आपण आज बघितलं सत्तू म्हणजे नेमकं काय, त्याचे आयुर्वेदिक फायदे कुठले, उन्हाळ्यासाठी खास घरगुती रेसिपी बघितल्या आणि रोज किती प्यावं, कधी प्यावं, कुणी पिऊ नये, पिताना काय काळजी घ्यावी, हे सर्व आजच्या आपण ह्या व्हिडिओतून बघितलं आहे। तर सत्तू सरबत हे फक्त सरबतच नाही तर आपल्या शरीरासाठी नैसर्गिक थंडावा देणारं, पचन सुधारणारं आणि एनर्जीचा खूप मोठा स्रोत आहे। तुम्ही सत्तूचा वापर करा व तुम्हाला ह्या व्हिडिओतून जर नवीन काही माहिती मिळाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच आरोग्यदायी देसी आणि घरगुती माहिती तुम्हाला इथंच मिळणार आहे। पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त व्हिडिओ, तोपर्यंत ताजेतवाने राहा आणि सत्तू सरबत प्यायला विसरू नका। धन्यवाद।